नमस्कार. महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्हमध्ये मी भाग्यश्री आपले स्वागत करते आणि आज मी आहे कारंजलाड येथील एका हॉटेलमध्ये छोट्याशा. तर या सभागृहामध्ये आपण अशासाठी जमलेलो आहेत की तसे तर यांचा परिचय मला नाही वाटत की आपल्याला सांगणे गरजेचे आहे म्हणून, आणि सर्वांच्याच परिचयाचे असणारे भाई जगदीश इंगळे तसेच सर्वच समाजासाठी धावून जाणारे एक कार्यकर्ता आहेत, जी कशाचीही पर्वा न करता, उन्हा पावसाची तमा न बाळगता सर्व समाजासाठी कधीही आवाज उठवणारे, त्यांच्यासाठी लढा देणारे आपले भाई जगदीश इंगळे आजही येथे काही कारणास्तव आले होते आणि त्यांनी एक मातंग समाजाची, आज फक्त मातंग समाजाची महत्त्वपूर्ण बैठक येथे स्थापित केलेली आहे. तर या बैठकीचे कारणे काय आहे तसे तेथे लिहूनच आहे आणि भाईंनी सांगितले सुद्धा आहे. तरी सुद्धा आपण त्यांना माध्यमानुसार काही प्रश्न करूयात. नमस्कार भाई, स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये. तर आपण आज येथे कारंजा लाडमध्ये परत एकदा आपली भेट झालेली आहे. तर आपण ही मातंग समाजाची महत्त्वपूर्ण बैठक म्हणून येथे घेतलेली आहे. तर ही बैठकीची नेमकी कारणे सांगू शकाल का? आता 2026 चालू होणार आहे. दरवर्षी आम्ही भीमा कोरेगावला जाऊन शौर्य दिवस साजरा करत असतो. म्हणजे 500 शूरवीरांना सलामी आणि अभिवादन करण्यासाठी संबंध आमच्या संघटनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार तिथं कार्यक्रम असतो. परंतु यावर्षी वाशिम जिल्ह्यातच एक मातंग समाजाची जाणीव परिषद त्याच्यासाठी करून द्यायची की 500 शूरवीरामध्ये मातंग समाजाचे सुद्धा शूरवीर त्या लढाईमध्ये सामील झाले होते. परंतु मातंग समाज प्रामुख्याने भीमा कोरेगावच्या दिशेने जास्त प्रमाणात जात नाही. तर त्यांना सुद्धा त्या लढाईची जाणीव करून देणे, म्हणजे आपल्या तोंडाचा मडका आणि कमरेचा फडा या म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या अगोदर आपल्याला एका सिद्धनाग बाबा आणि त्यांच्या साथीदारानं आपल्याला स्वातंत्र्य गुलामीतून मुक्त केलेलं आहे. त्याची जाणीव करून देण्यासाठी पर्टिक्युलरली मातंग समाजाची ह्या वाशिम जिल्ह्यामध्ये एक जाणीव परिषद निर्माण करण्याच्या उद्देशाने या बैठकीचं आयोजन केलेलं आहे. त्याच्यात विविध मुद्दे आहेत. तर यात विविध मुद्दे आहेत. तसाच पहिला मुद्दा आहे की मातंग समाजाची राजकीय अस्मिता जपून ठेवायची आहे आणि त्याचं नियोजन करायचं आहे. ते कुठल्या प्रकारे? एक जाणीव परिषद निर्माण करण्याच्या उद्देशाने या बैठकीचं आयोजन केलेलं आहे. त्याच्यात विविध मुद्दे आहेत. तर यात विविध मुद्दे आहेत. तसाच पहिला मुद्दा आहे की मातंग समाजाची राजकीय अस्मिता जपून ठेवायची आहे आणि त्याचं नियोजन करायचं आहे. ते कुठल्या प्रकारे? मातंग समाजाच्या विविध सामाजिक संघटना आहेत. माझी पहिल्यापासून भूमिका राहिली की बाबा त्या मातंग समाजाच्या विविध संघटनेच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन कुठेतरी राजकीय समीकरण त्यांचे सकारात्मक झाले पाहिजेत. त्याच्यासाठी एक राजकीय अस्मिता समिती संजय वैरागडे यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही जिल्ह्यात गठीत केलेली आहे. आता एका प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात आम्ही बंडखोरी केली, याचा आम्हाला आनंद आहे. ज्या पक्षाला आम्ही समर्थन दिलं आमचे संजय वैरागडे साहेबांनी, तो पक्ष समजा नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत जरी अपयश झाले असेल, परंतु आमच्या पाठिंबामुळे तिथे 13 नगरसेवक निवडून आले. ही आमच्या मातंग समाजाच्या राजकीय अस्मिता समितीची फार मोठी ताकद आहे. आता दुर्दैवानं नगराध्यक्षपदाचा थोडासा तिथं अपयश आला. यश अपयश हा नंतरचा भाग आहे, परंतु एका प्रस्थापित व्यवस्थेचा पक्ष ज्यांनी आम्हाला आतापर्यंत गुलाम बनवून ठेवण्याचं काम केलं, त्यांच्या गुलामीच्या सगळ्या बेड्या तोडून आम्ही त्यांच्या विरोधात बंड पुकारलं आणि आमची एक अस्मिता निर्माण केली. याचा आम्हाला स्वाभिमान आहे. तो शेवटपर्यंत संबंध जिल्ह्यातील मातंग समाजाला जपला पाहिजे. की आपण धडाधड, म्हणजे तसे तर आपण धडाडीचे कार्यकर्ता आहातच, पण तसंही आपण न कुणाला घाबरता, कसल्याही गोष्टीला म्हणजे न जुमानता आपण राजकीय नेत्यांचा उल्लेख करता आपल्या भाषणामध्ये प्रत्येक ठिकाणी. मग तुम्हाला याची भीती वगैरे नाही वाटत का? महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानामध्ये प्रत्येकाला बोलण्याचा चालण्याचा अधिकार दिलेला आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाले. आज अनुसूचित जातीपैकी जो मातंग समाज आहे हा राजकीयदृष्ट्या वंचितच ठेवलेला आहे. यांना धर्माच्या नावाखाली बेवकूफ बनवलेला आतापर्यंत या लोकांनी धर्माच्या नावावरती बेवकूफ बनवून यांची दिशाभूल केलेली आहे. त्याच्यामुळेच 75 वर्ष समाज आमचा राजकारणापासून वंचित राहिला. तर हे जे काही आता मातंग समाजामध्ये दिशाहीन करणारं जे काही नेतृत्व आता तयार व्हायला लागलं, तर ते दिशाहीन नेतृत्व इथं आलं नाही पाहिजे. आम्हाला लहुजी बाबाच्या बद्दल खूप मोठा आत्मीयता आहे, परंतु आमचा क्रांतिकारी लहुजी, महात्मा फुले वाड्यावरचा लहुजी मातंग समाजाला कळू नये म्हणून शनिवार वाड्यावरून दुसऱ्या लहुजीची व्यवस्था इकडे केली, जे टिळक आगरकर आणि ते दांडपट्ट्याच्या गोष्टी शिकवते. तर आम्हाला तो लहुजी अपेक्षित नाही आहे. आम्हाला लहुजी अपेक्षित आहे महात्मा फुलेचं रक्षण करणारा, फुलेवाड्याचं रक्षण करणारा, मुक्ता साळवेचं बोट धरून शाळेत नेऊन घालणारा, म्हणजे अण्णाभाऊ, म्हणजे फुले शाहू बाबासाहेब अण्णाभाऊ यांच्या विचाराला अभिप्रेत असलेला लहुजी आता आम्हाला यांच्या विचाराला अभिप्रेत असणारे लहुजी बाबा समाजाला अपेक्षित आहेत. लोकमान्य टिळक, आगरकर, गंगाधर टिळक हे लोकांना आता गरज नाही. ते मागा मारायचं सोडा, बहुजनाच्या हिताची सुद्धा त्यांच्या डोक्यात बुद्धी नाही आहे.
तर ज्या गोष्टीपासून आमचं अहित असेल असे लोक आम्ही हे करणार नाही. तरीसुद्धा संघाचे लोक, भारतीय जनता पार्टीचे लोक मातंग समाजामध्ये दिशाहीन करण्यासाठी विविध संघटना पुण्याहून निर्माण करून विदर्भात आणल्या जातात. आतापर्यंत आम्ही त्याची दखल घेतली नाही, परंतु आता मातंग समाजामध्ये जास्त प्रमाणात विषारी विचारधारा चालल्यामुळं इथं मला प्रामुख्यानं पुढाकार घेऊन या समाजासाठी आता रस्त्यावर उभं राहण्याची वेळ आलेली आहे आणि आम्ही ते निश्चितपणे राहू. भारतीय जनता पार्टीचे आमच्यावर उपकार नाहीत, आमच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उपकार नाहीत, ना आमच्यावर काँग्रेस पार्टीचे उपकार नाहीत. आम्ही कोणत्याच पक्षाला घाबरणारे माणसं नाही. जो आमचा विचार भाई तसेच भविष्यामध्ये आपण मातंग समाजाच्या भावी पिढीसाठी पुण्यातील जो शनिवार वाडा आहे किंवा फुलेवाडा काय म्हणाल त्याला, तर त्यासाठी समीक्षा आणि संशोधन कशा प्रकारे कराल तुम्ही? आता दोन प्रकारचे लहुजी समाजामध्ये सांगल्या जातात. पुण्यावरून आता ते निवळच हिंदू धर्माच्या तील मातंग समाज आहे बाबा. आपण हिंदू धर्माला अभिप्रेत असलेला मातंग समाज सांगण्याचं काम काही संघटना करत आहेत. संघटना त्या तयार नाही झाल्या, तर त्या हेतुपुरस्कर संघटना तयार करण्यात आलेल्या आहेत. जी बंडखोराची विचारधारा आहे, जी फुले आंबेडकर चळवळीची विचारधारा आहे, ही विचारधारा दाबण्यासाठी पुण्यावरून शनिवार वाड्याला अभिप्रेत असणारे लहुजी आम्हाला शिकवल्या जातात, समाजामध्ये अज्ञानी लोकांमध्ये पसरवल्या जातात. आणि शनिवार वाडा याचा आणि मातंग समाजाचा कुठंच काही संबंध येत नाही, तरी ते अशा पद्धतीचे सांगतात की लहुजी वस्तादनं याला घडवलं, टिळकाला घडवलं, आगरकराला घडवलं, अशा घडवल्या. त्यांच्या घडण्यात ते घडले आणि त्यांनी त्यांचं घडवलं, परंतु आम्हाला महात्मा फुलेवाडा आम्हाला महात्मा फुलेचा वाडा अभिप्रेत आहे. कारण या देशामध्ये सगळ्यात पहिलं पाणी कोणा मांगा महाराला पाजलं असेल, दलित समाजाला पाजलं असेल, तर ते महात्मा फुलेच्या घराण्याने पाजलेलं आहे. त्यामुळं बाबासाहेब आंबेडकर महाडच्या चौदार तळ्याच्या अगोदर पहिला सत्याग्रह महात्मा फुलेनं स्वतःच्या घरातला हौद खुला करून दिला आपल्याला. आम्हाला पाणी पाजलं, स्वाभिमानानं जगवलं. तर फुलेवाड्यावरले लहुजी अपेक्षित आहे आम्हाला. फुलेवाड्यावर जर आम्ही लहुजी स्वीकारले, तर फुलेवाड्यावर आम्हाला लगेच लहुजीसोबत आम्हाला मुक्ता साळवे दिसते. लहुजी साळवेसोबत आम्हाला महात्मा फुले जेव्हा आपल्या पत्नी सावित्री मातेला शाळेत जाण्यासाठी जे मनवादी व्यवस्था दगड माती फेकून मारत होती, तर त्यांना रक्षण करण्याचं काम लहुजी वस्ताद साळवेनं केलं, हे कार्य आम्हाला दिसते. आणि फुले आंबेडकर चळवळीला अभिप्रेत असलेला लहुजी आम्हाला पुण्यातील फुलेवाड्यावर दिसतो. अशा पद्धतीची शिकवण आमचे गुरु दिवंगत ॲडव्होकेट एकनाथ आव्हाड साहेबांनी आम्हाला दिलेली आहे. ही शिकवण जिवंत ठेवण्यासाठी आम्हाला फुलेवाड्यावरचेच लहुजी, कारण फुले मातंग समाजामध्ये किती जरी संघटना निर्माण झाल्या, परंतु त्याला जर बाबासाहेबांच्या विचाराची किनार नसेल, तर त्या संघटना व्यर्थ ठरल्या जातात. अशा पद्धतीच्या विचारधारेत आम्ही घडू. भाई अजून एक प्रश्न, मागे जो मातंग समाजाच्या महिलेविरुद्ध म्हणजे समाजातील महिला याच्या विरोधात कैसर खान यांनी काही अपशब्द वापरले होते, त्यावर सुद्धा तुम्ही आपलं पोलीस स्टेशन कारंजा येथील पोलीस स्टेशनमध्ये जाऊन याचिका दाखल केली होती, तर त्याचे काय झाले? सर्वप्रथम त्याचं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचा पुढारी कौसर पहिलवान यांनी केलं. 2 दिवस शहरातली मातंग समाज, आमचे योगी शिंगळे असतील, सगळेच मातंग समाजाने पोलीस स्टेशनची आपल्या भावना व्यक्त केल्या, परंतु तसा काही प्रतिसाद भेटला नाही. म्हणून विविध सामाजिक संघटनेच्या वतीनं मला फोन केले. त्या दिवशी 6 डिसेंबर होतं. महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभिवादनाच्या कार्यक्रमात मी असताना कारंजा शहरामध्ये येऊन पोलीस स्टेशनला त्या घटनेची माहिती दिली व दुसऱ्या दिवशी आम्ही त्याचा FIR फाडला. FIR फाडल्याच्या नंतर त्याला अटक होणं गरजेचं होतं, परंतु आता माझ्याकडे 11 जिल्ह्यात माझं काम आहे, त्यामुळं वेळोवेळी त्याच्याकडे मी पाठपुरावा केला नाही त्या तपास अधिकाऱ्याकडे. परंतु आता मी 2 दिवस कारंजा शहरामध्ये राहणार आहे. आम्ही जे FIR दाखल केल्याच्या नंतर 24 घंटेच्या आत आरोपीला अटक करावं लागते, अशा पद्धतीचं भारतीय न्याय संहिता आपल्याला सांगते, नवीन कायदा सुधारणात केलेलं सांगते. परंतु कैसर पैलवान हे आतापर्यंत अटक झालेले नाहीत. तर अटक का झाली नाही याच्यावर आता पोलिसाला आता आम्ही जबाब विचारणार आहे. आणि तर आमच्या ऐकण्यात तर असे आले आहे की तुम्हाला पोलिसांनी असे सांगितले, म्हणजे असे बोललेत का पोलीस म्हणजे आपले शासकीय कर्मचारी जे आहेत, आपली पोलीस यंत्रणा, त्यांनी तुम्हाला असा प्रश्न केला होता का याच्या विरोधात काही, म्हणजे त्याबद्दल काही पुरावा आहे का म्हणून? कसं आहे, हा सार्वजनिकरित्या प्रकरण अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानं गुन्हा दाखल झालेला आहे. हा काही वैयक्तिक कोणा एका पर्टिक्युलरली व्यक्तीवर झालेला किंवा महिलेवर झालेला नाही आहे. हा सार्वजनिक ठिकाणावरून तो कौसर पैलवान बोललेला आहे. मग आता पोलिसांनी जर आम्हाला पुरावा मागितला, तर जसं ते म्हणत होता की तुम्हारा मुंह मांगीन मुतनी की जैसा हो गया, तर खालून टाळे वाजवणारे जे लोक आहेत ते प्रेझेंट म्हणून पोलिसांनी त्यांना पुरावा करायला पाहिजेत, किंवा त्यांच्या पक्षाचे जे काही आहेत वरिष्ठ अधिकारी त्यांना एखादा शोकास द्यायला पाहिजेत. तर पुराव्याचा काय गरज नसते. ज्यांनी टाळ्या वाजवल्या
ते पुरावे पोलिसांनी घेतले. आता पोलिसांनी उद्या पुरावे शोधण्यासाठी ते टाळ्या वाजवणाऱ्या लोकांचा त्या समाज माध्यमावर फिरलेला जो व्हिडिओ आहे त्याच्यातून शोध घेतला पाहिजे. ही मी भूमिका घेणार आहे. आणि दुसरा प्रश्न असा आहे की मातंग समाजाला आतापर्यंत काही लोकांनी आम्हाला सांगितलं की मातंग समाज कुछ नाही आहे, 10-20 हजार रुपये द्या तो मातंग समाज थंडागार हो जाता आहे. अशा पद्धतीची सुद्धा दबकी आवाजात शहरामध्ये चर्चा आहे. परंतु मी भाई जगदीश कुमार इंगळे, मी बाबासाहेब आंबेडकरच्या मिलिंद कॉलेजचा विद्यार्थी असल्यामुळं 100% आम्ही बाबासाहेबाला मानणारे आणि स्वाभिमानी माणसं आहेत. भाकरीपेक्षा स्वाभिमानाला महत्त्व देणार आहे. कौसर खान हा आमचा जाती दुश्मन नाही आहे. त्यांनी जर समाज माध्यमाच्या समोर येऊन आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह इथे येऊन आपल्या कार्यालयात येऊन आपल्या महाराष्ट्र न्यूज 24 कार्यालयात येऊन जर त्यांनी शेख कौसर शेख हैदरनं जाहीर समाजाला माफी मागून दिलगिरी व्यक्त केली तर त्याला तसंच त्याच्या गळ्यामध्ये हार टाकून आम्ही त्याला माफ करून देऊ मॅडम. परंतु आर्थिक जे काय आमच्यावर आरोप आहेत हे 100% चुकीचे आहेत. बाबासाहेबांना आता पैशाची कमी आम्हाला ठेवलेली नाही. चळवळ ही महत्त्वाची आहे. त्याच्यामुळं त्यांनी जोपर्यंत दिलगिरी त्यांच्या पक्षाचे लोक किंवा खुद्द आरोपी हे दिलगिरी व्यक्त करत नाही त्या महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्हच्या कार्यालयात जाऊन तोपर्यंत त्याला इकडे किती माफी मागितली त्याला माफी मागणार नाही आम्ही. आपल्या महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्हचं ऑफिस धुंडत देऊन त्यानं कार्यालयात कौसर पैलवाननं माफी मागाव. आम्ही त्याला तसंच मोकळं करून टाकू. मुख्यमंत्र्याला पत्र लिहू, राज्यमंत्र्याला पत्र लिहू आणि हायकोर्टात बी पत्र देऊन टाकू, फुकट देऊन टाकू. परंतु ते जर म्हणत असेल मातंग समाज से क्या होता है, मातंग समाज ऐसा ही है, तो मग ऐसा है तो उसको भी हम लोग वैसा ही बनाएंगे. तर कारंजा लाड येथे आज हॉटेल राधाकृष्ण या ठिकाणी एक छोटीशी बैठक भाई जगदीश कुमार इंगळे यांनी घेतली होती, सादर केली होती. तर त्या बैठकीचा विषय होता की मातंग समाजाची महत्त्वपूर्ण बैठक म्हणून त्यांनी हा विषय घेतला आणि त्याबद्दल आपण त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी त्या प्रश्नाचे उत्तरही दिले. तसेच आज सामाजिक राजकीय सर्वच घडामोडीवर त्यांनी आपल्याला सांगितलेले आहे माध्यमानुसार. तसेच आपण पाहूया की भाईंनी सांगितल्याप्रमाणे समोरही ते काय करणार आहेत आणि त्यांचे कार्यकर्ते म्हणजे त्यांचे सदस्य त्यांना कितपत साथ देणार आहेत. तर जोडून रहा आमच्याशी महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह. नमस्कार.